त्यांचा विजय असो अशा घोषणा देत सध्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आहे ते शक्तीपीठ संघर्ष समितीच्या वतीनं आहे ते निदर्शने करण्यात येते। त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की शेतकरी आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी एकजूट झाले असून शेती वाचवा देश वाचवा अशा घोषणा आहेत त्या सध्या देत आहेत। यासोबतच खरं तर परभणी जिल्ह्यामध्ये जे काही घटना घडली शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील परभणी जिल्ह्यातील काही गावांमध्ये आहे ते शेती बळकावण्याचा प्रयत्न आहे तो सरकारकडून झाला आणि याच पार्श्वभूमीवर आहे ते शेतकरी आक्रमक झाले आहेत आणि याचमुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। त्यासोबतच परभणी जिल्ह्यातील महिलांवर अत्याचार करणाऱ्या गृहमंत्र्यांनी राजीनामा अशी मागणी देखील या ठिकाणी हे शेतकरी करताना आपल्याला दिसत आहेत। खरं तर शक्तीपीठ महामार्गासाठी गेले कित्येक दिवस झाले शेतकरी आपले आंदोलन करताना दिसत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील शेतकरी आहेत ते मोठ्या संख्येने या विरोधात असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। एकंदरीतच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यासोबत शेती वाचवा देश वाचवा अशा घोषणा करतायत आणि यासोबत शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशा गांधी टोपी घालून आहेत ते या ठिकाणी निदर्शने करणार आहेत। जीव गेला तरी चालेल मात्र शेती शक्तीपीठ मार्गासाठी देणार नाही अशा ठाम भूमिका आहे ती शेतकरी आपल्याला घेताना या ठिकाणी दिसत आहेत। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह।